आकर्षण दाहक शक्ती सोये सर प्रकाश सर्वाभूती त्रिजगती माझी विचारे ह्या केंद्राने शब्दाची सत्संगती राहिली आणि सत्संगती राहिल्यामुळे काय झालं सत्संगती आकर्षण त्यांना आकर्षण केलं त्या केंद्रानं आणि आकर्षण करून काय केलं भुतवे सर्वाभूती कारण प्रत्येकामध्ये ते केले कारण अन्न सुद्धा पचन व्हायचं असेल त्याला झोपरागी अशा प्रकारचा लागतो हे का नाही त्याला नाव आहे झोपरागी कारण किती आपण अन्न जर खातं तर झोपरागी मंदावला तर अपचन अशा प्रकारचं होतं म्हणून हे जे काही अशा प्रकारचं त्या आग्नीला म्हणजे सत्संगाला ते झालं त्याला आपली लहान शक्ती आकर्षण केली आणि सर्व त्या ठिकाणी राहू लागला हे का नाही ते जे केंद्र आहे या केंद्र जे आहे हे केंद्र आपल्या पंचभूताचं शरीर आहे ते सुद्धा अशा प्रकारचं ते केंद्र आहे हृदयामध्ये धनात्मिका येताना आहे आणि डोळ्यामध्ये जे आहे ते केंद्र बसलेले आणि याच्यामुळं हे का नाही आता ते माणसाला जर का हे का नाही कारण सर्व महत्त्व वापरलं त्या मुलीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत जे काही म्हणजे अशा प्रकारची जीव आहे या सर्वांना अशा प्रकारचा प्रकाश देणारे जे तत्व आहे हे त्यांना आपली राहता आवड आता जसं सूर्य जर खरोखर तपला हे का नाही त्यांना आपण मर्यादित जर नाही तपला आपण वाचल का म्हणून ते मर्यादित तपते कशामुळं ते यायला वाक्य वापरले स्वतःच्या संगती हे का नाही संगती आकर्षण शक्ती त्यांना आपल्या शक्तीचं आकर्षण केलं आणि सर्वांच्या ठिकाणी डोळ्याच्या रूपानं ती म्हणजे शक्ती आलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसते ज्याने प्रकाश लेने गृहीत त्यासी प्रकाशावने नाही बारखा तरू आल्या पाही प्रकाश त्याचही तैसाच स्वभाव जे सांगितलं त्यानं काय काय केलं आता त्याच्यामुळे समजा कसं आहे कशी आहे हे का नाही कारण ज्याने प्रकाश दिली त्या ध्यान आपल्या घरी म्हणजे लावलेला लाईट आहे 100 तास 200 तास त्याने प्रकाश सारखा आणि चोर आला तरी सारखा म्हणून माऊली सुद्धा तीच वाट वापरतात का घरच्या उतारावा पाठ्या दारू बाळावा हे नेहमी का पांडवाचे पुढे सा वायू सत्संगाला धला चंचलत्व आपुले विसरला योगीश्वरा भेटवाला निश्चल झाला निजरूपी आणि त्या सकाळच्या संगतीत लागल्यामुळं योगीश्वर भेटू आला कारण योगी जे काही प्रकारचे प्राणायाम करतात हे का नाही आणि ती साधना करून जे आहे ती सर्वांनी लावतात त्यावेळेस वायू त्यांच्या शरीरामध्ये असतो पण त्या ठिकाणी स्थिर अशा प्रकारचा असतो म्हणून वायू सत्संगाला आलेला योगीश्वरा भेटू गेला आणि त्या स्वतःच्या आता स्वतः संत समाधी हे का नाही आणि ही आपली समाधी लागली तर ते वाढ राहत नाही तेथे वाढ राहते हे का नाही पण त्या वाह्याला दुसरंच नाव आहे जे उपप्राणापैकी अशा प्रकारचे म्हणजे वायू होती म्हणून अशा प्रकारचं हे जे काही स्वतःच्या संगतीमुळं त्या वायूला ते सत्संग लागला म्हणतात विचारे तरी सर्वदेही पर्यासात नव्हे काही सुवास दुर्वास न मने काही निसंग पाही विचारता विचारे तरी सर्वदेही कारण आपल्या शरीरामध्ये जे आहे या क्रिया जे घडतात ते वायूमुळे घडत असतात हे का नाही म्हणून त्याला अशा प्रकारचे 5 नाव हे आणि 5 नाव प्राण त्याला म्हणतात हे का नाही म्हणून आपण ज्ञान समान उदान अशा प्रकारचे आणि प्राण हे 5 वर्ग आहे प्राणाची म्हणजे जे काही क्रिया आहे त्या 21,600 म्हणजे प्रकारचा श्वासोच्छ्वास ही प्राणाची क्रिया अशा प्रकारची आहे व्यायाम जे आहे ते सर्व अंगावर अशा प्रकारचा राहतो समान बेंबी त्या ठिकाणी राहतो अन्नरस म्हणजे सर्व नाल्याद्वारा इकडे तिकडे पोहोचतो उदान कंठामध्ये राहत असतो आणि आबान नावाचा वायू भूतद्वारामध्ये राहून मूल विसर्जनाचे कार्य करीत असतो हे सर्व ठिकाणी राहतात पण सुगंध दुर्गंध अशा प्रकारचं म्हणत नाही सत्संगाला धल्या काच खुपून येणे पै कोणाचा विसरून या निरवाकाच्या वीरक्त उदास सर्वत्र वसे त्या स्वतःची संगत लागल्यामुळे खुपून येणे कोणास
ठीक आहे ना. आज ते कोणाला फुकत नाही, आपल्या डोळ्यात आकाश आहे, आपल्या हृदयात आकाश आहे, ठीक आहे ना. कारण या शरीरामध्ये पंच आकाश, पिठी आकाश आहे, उदर आकाश आहे, हृदय आकाश आहे, ठीक आहे ना. आणि कंठ आकाश आणि शिर आकाश आहे. तसंच बाहेरची सुद्धा आपण एखादा घड या ठिकाणी ठेवलेला आहे, त्याच्याने जी खोबलेली असते त्याला आकाश असं म्हणतात, ठीक आहे ना. जे आपण घरामध्ये जी काही पोकळी असते त्याला मठ आकाश म्हणतात, आणि जे काही आकाश मोठं जे आहे त्याला मध आकाश असं म्हणतात. म्हणून ते सत्याच्या संगती लागल्यामुळं ते उदास आहे. त्याच्यामुळे कोणीही येऊन बसा, कोणीही काही करा, की कोणालाच काही होत नाही. उदास विरक्त सर्वत्र बसे आणि आकाश मोठं नाही असं नाही म्हणतात. आपल्या हो निज शरीरी शीत उष्ण पर्जन्यधारी न लिप्ये एकही विकारी सत्संग थोरी भडी. आपल्याची शरीर, ठीक आहे ना. कारण या आकाशामध्ये हे ऋतू बदलतो, अशा प्रकारचा बदल होत असतो. पावसाळा येतो, उन्हाळा येतो, हिवाळा येतो, पण हिवाळ्यानं ते कापडत नाही, उन्हाळ्यानं ते गरम होत नाही, ठीक आहे ना. आणि अशा प्रकारचा पावसाळ्यानं ते भिजत नाही, म्हणून अशा प्रकारचं निर्लेप राहतंय, म्हणून त्याला उदास, ठीक आहे ना. अशा प्रकारचं वाक्य आलेलं आहे. ऐसे नगराव घेती संता श्रीराम भजनी निरता धन्य भक्ती प्रतापे भरता सौभाग्यवंता नांदता.